नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण घातांकाचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, घातांक हा गणितातला अतिशय साधा आणि सोपा भाग आहे. तर घातांक हा कोणाचाही घात करत नाही. तो अतिशय साधा आणि मजेदार पद्धतीने आपण आज हा भाग हे प्रकरण आपण शिकूयात. घातांकाची आपल्या सोप्या भाषेत जर त्याची व्याख्या म्हणायला गेले तर घातांक म्हणजे कोणत्याही संख्येने स्वतःला किती वेळा गुणले ते दर्शवणारा अंक म्हणजेच काय घातांक. आता एखादी तुम्हाला मी उदाहरण देतो. आता आपण धरू की 6चा तिसरा घात, म्हणजे याच्यामध्ये घात कोणता झाला तर हा घात आहे आणि हा पाया आहे. यालाच इंग्रजीमध्ये बेस म्हणतात पायाला, आणि याला घातांकाला आपण याला इंडेक्स म्हणतो. इंडेक्स 6चा तिसरा घात म्हणजे 6चा किती वेळा गुणाकार तर 6चा 3 वेळेस गुणाकार. 6चा 3 वेळेस गुणाकार यालाच आपण घातांक असे म्हणतो. ठीक आहे. आता याच्यावर एक उदाहरण घेऊ. उदाहरण 5चा चौथा घात म्हणजेच 5चा किती वेळेस गुणाकार तर 5चा 4 वेळेस गुणाकार. 5 गुणिला 5 गुणिला 5 गुणिला 5 म्हणजेच 5चा 4 वेळेस गुणाकार. 5चा 25, 25 5चा 125, 125 5चा 625 म्हणजे 625 हा कितीचा घात आला 4. 5चा चौथा घात. मित्रांनो, काही नाही, अतिशय सोपा भाग आहे घातांक. आता आपण हळूहळू नियमांकडे वळू. पहिला नियम घेऊ आता. घातांकाचा पहिला नियम. आता घातांकाचा पहिला नियम का सांगतो तर पहिला नियम बरं, जर संख्या गुणाकारात असतील आणि त्याचा पाया हा सारखा असेल अशा वेळेस घातांकाची बेरीज करावी. म्हणजे तुम्हाला आता मी एक फॉर्म्युला देतो. काय? एचा m वा घात गुणिला एचा n वा घात म्हणजे एचा m प्लस n वा घात हा फॉर्म्युला झाला. बघा ना, काय जर संख्या गुणाकारात असतील बरोबर आणि त्याचा पाया जो हा सारखा जर असेल तर घातांकांची काय होईल, घातांकाची बेरीज होईल. आता याच्यावर एक उदाहरण जर घेतलं तर एक उदाहरण घेऊ. 7चा तिसरा घात गुणिला 7चा 5वा घात इज इक्वल टू 7चा 3 प्लस 5 वा घात म्हणजे यांची घातांकांची काय होईल बेरीज. 7चा 8वा घात. याचं उत्तर आलं मित्रांनो. काही नाही, पहिला नियम अतिशय सोपा आणि साध्या पद्धती. आता घातांकाचा दुसरा नियम काय सांगतो. आपण पहिल्या नियमामध्ये बघितलं की जर पाया सारखा असेल आणि गुणाकारामध्ये असेल तर त्याची बेरीज होती. आता दुसरा नियम काय सांगतो, जर संख्या या भागाकारात असतील आणि त्याचा पाया हा सारखा असेल तर घातांकाची वजाबाकी होती. म्हणजे संख्या पाया हे सारखे असतील आणि चिन्ह जर भागाकाराचं असेल तर याची काय होईल वजाबाकी. म्हणजेच एचा m मायनस n वा घात हा त्याचा फॉर्म्युला झाला, नियम दुसरा. आता याच्यावर एक उदाहरण घेऊ आपण. 11चा 6वा घात भागीला 11चा तिसरा घात म्हणजेच कसं येईल याचं 11चा 6 मायनस तिसरा घात म्हणजे 11चा कितवा घात तर तिसरा घात. हा दुसरा नियम ही अतिशय साधा आणि सोपा आहे. लक्षात ठेवायची काहीच गरज नाही, फक्त प्रॅक्टिस महत्त्वाची. आता नियम नंबर 3 काय म्हणतो तर नियम नंबर अतिशय सोपा आहे. तिसरा नियम अतिशय सोपा आहे की जर कोणत्याही संख्याचा घातांकाचा घात असेल. आता सपोज हा घातांक एचा घातांक x आहे आणि त्याच्या ब्रॅकेटच्या बाहेर परत एक घातांक आहे तर त्या घातांकाचा काय करायचा गुणाकार करायचा. ते मग कितीही असो त्यांचा गुणाकारच करायचा, हा गुणाकार. आता एखादी उदाहरण घेऊ आपण की फॉर एक्झाम्पल उदाहरण 9चा दुसरा घात आणि परत बाहेर ब्रॅकेटच्या बाहेर तिसरा घात म्हणजेच काय करायचं 9चा 2 गुणिला 3 म्हणजे यांचा गुणाकार करायचा. म्हणजेच 6 9चा 6वा घात.
आता एखादी जर उदाहरण असं आलं की 15चा 4था घात परत कंसामध्ये कंसाच्या बाहेर 5वा घात परत 2रा घात असा जर प्रश्न आला तर काय करायचं 15चा 4 गुणिला 5 गुणिला 2 यांचं डायरेक्ट गुणाकार करून टाकायचं. याचं उत्तर आलं आपलं 40. 15चा 40वा घात. अतिशय सोपं आहे मित्रांनो, काही कठीण नाही. अतिशय सोपे नियम आहेत, फक्त त्याला तुम्ही विसरायचं नाही. बस हे असं जर दिसलं की डायरेक्ट गुणाकार करायचा. घातांकाचा चौथा नियम. आता कोणत्याही संख्या असू द्या, कोणत्याही संख्याचा घातांक जर हा 0 असला, त्याचा घात जर हा 0 असला तर त्याचं उत्तर नेहमी 1 असतं. इतकं लक्षात राहू द्या. त्याचं उत्तर नेहमी हे काय असतं 1 असतं. फॉर एक्झाम्पल 9चा 0वा घात म्हणजे किती 1. 11चा 0वा घात म्हणजेच किती 1. नियम नंबर 5. कोणत्याही संख्याचा पहिला घात असल्यास उत्तर तेच येते. म्हणजे आता याचा पहिला घात येतो, उत्तर 1 आलं. फॉर एक्झाम्पल 9चा पहिला घात म्हणजेच 9, उत्तर 9 आलं. सोपं आहे. 150चा पहिला घात म्हणजेच उत्तर 150. किती सोपं आहे बघा. नियम नंबर 6 अतिशय सोपा आहे मित्रांनो. बघा, जर जर दोन संख्या हे बरोबरीच्या संख्येत असतील म्हणजे a⁻m = a⁻n असतील आणि त्यांचा पाया जर सारखा असेल a आणि इकडे पण a जर असं असेल, पाया जर सारखा असेल तर अशा वेळी त्या संख्यांचा घातांकही सारखा असतो. म्हणजेच माझं काय म्हणणं आहे तेव्हा फॉर एक्झाम्पल देतो तुम्हाला. 5x = 5/8 तर x = किती असा जर प्रश्न आला तर काय करायचं x = 8 म्हणजेच x = 8. कारण की पाया जर सारखा असला आणि बरोबरीचं जर चिन्ह असलं तर हेही बरोबरी म्हणजे x = 8. आता एक दुसरं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर 17m + 3 = 17चा 5वा घात. आणि जर तुम्हाला m विचारला m = किती तर काय करायचं m + 3 करायचा नंतर 5 नंतर m = काय करायचं 5 - 3 = 2 यांचा. अतिशय सोपं आहे मित्रांनो. नियम नंबर 7. जर संख्या गुणाकारात किंवा भागाकारात असतील व त्यांचा पाया भिन्न परंतु घातांक सारखा असेल तर अशा वेळी त्या पायांना कंसात घेता येते, कंसात लिहिता येते असे. याचं उदाहरण याचं एक उदाहरण घेऊ आपण की 5चा 3रा घात गुणिला 8चा 3रा घात गुणिला 2चा 3रा घात. म्हणजे पाया भिन्न आहे परंतु घातांक हा सारखा आहे म्हणून काय करायचं 5 गुणिला 8 गुणिला 2 म्हणजे सारखा आहे, घातांक सारखा आहे, पाया भिन्न आहे म्हणून याचा गुणाकार आला 80चा 3रा घात. आणि याचं जर करायला गेले तर 8चा 4था घात आणि 4चा 4था घात असं जर करायला गेले असं जर करायला तर 8 गुणिला 4चा कंसामध्ये 4था घात म्हणजे 2चा 4था घात. नंबर 7. जर अंशातील संख्या ही छेदात गेली किंवा छेदातील संख्या ही अंशात गेली तर घातांकाची चिन्हे बदलतात. फक्त आपल्याला इतकं लक्षात ठेवायचं. याच्यावर उदाहरण आहे 1/5चा 2रा घात. जर हे छेदामध्ये तर अंशामध्ये जर गेले तर 1/5चा हा मायनस 2रा घात होईल. अजून एक एक्झाम्पल बघायला गेले तर 1/9चा मायनस 3रा घात हा छेदात जर गेला तर 9चा 3रा घात. बस इतकंच, काहीच कठीण नाही.